वाल्मिकांवर मुखांतर्गत कारवाई झालीच पाहिजे. आमच्या मागल्या माल्य करा, नाहीतर पुढच्या खाली करा. संतोष देशमुखांना न्याय, मिळालाच पाहिजे. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी, झालीच पाहिजे. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी. झालीच पाहिजे. अरे या सरकारचं करायचं काय? खाली मुंडावर पाय, अरे या सरकारचं करायचं काय? खाली मुंडावर पाय. संतोष देशमुखला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपींना फाशी झालीच पाहिजे. आज मान्य संतोषदादा देशमुख यांचा खून होऊन आज 34 दिवस झाले, पण त्यातले अनेक आरोपी बाहेर मोकाट आहेत. एक आरोपी मोकाट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा गुन्हा खंडणीच्या स्वरूपात तयार झालेला गुन्हा आहे. खंडणीपासून ते आत्महत्येपर्यंत गेलेला खून आहे. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये खंडणीपासून शेवटच्या क्षणापर्यंत जे आरोपी आहेत त्यांना 302 मध्ये अटक झाली पाहिजे. या वाल्मिकरांच्या सरकारनं जे लाड लावलेत ते लाड बंद झाले पाहिजे. त्याच्यामुळं वाल्मिकरांना हा 302 मध्ये आरोपी झाला पाहिजे. जर या देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. जर हे असं नाही झालं तर आम्ही आज 5 वाजेपर्यंत वेळ देतोय शासनाला. नाही जर आमच्या मागण्या मान्य झाल्या तर आम्ही 5 जण इथं उड्या मारून आमच्या संतोष देशमुख संघात आम्ही पण जाण्याची तयारी केली. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.